नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा इथे एनएचएम अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत मित्रांनो ही पदभरती इथे करून घेतली जाणार आहे। या पदभरतीमध्ये स्टाफ नर्स ही पदे भरून घेतली जात आहेत, त्यासोबत एमपीडब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज वर्करची पण पदे भरून घेतली जात आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही पदाबद्दलची सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वॅकन्सी या धाराशिव मधील तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। आणि जिल्हा परिषद धाराशिव मध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिली जाहिरात या वर्षीची असणार आहे, म्हणजे 2025-26 ही पहिली जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर आणखी जाहिरात इथे प्रसिद्ध होणारच आहे, तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं। त्याच्यामुळे तुम्हाला कोणती क्वालिफिकेशन लागणार आहे, त्यासाठी पगार किती भेटणार आहे, पात्रता कशी असणार आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आता व्हिडिओला डिटेलमध्ये सविस्तरपणे सुरुवात करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा कंत्राटी पदभरती 2025-26 ची ही जाहिरात क्रमांक पहिली, म्हणजे धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव मधील ही 2025-26 ची पहिली जाहिरात तुम्हाला असणार आहे। एनएचएम म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद धाराशिव मध्ये तुमची जाहिरात असणार आहे मित्रांनो। तर बघा त्याच्यातलं पहिलं पदच असणार आहे मित्रांनो, स्टाफ नर्सचं हे पहिलं पद तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। आता या पहिल्या पदासाठी तुम्हाला बघा प्लेस ऑफ पोस्टिंग कोठे असणार आहे, DH, WH, RH, STH, UHWC किंवा PCH मध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे। ही तुमच्या विद्यार्थी मित्रांनो हे डिपार्टमेंट आहेत, या डिपार्टमेंटमध्ये तुमची पोस्टिंग इथे असणार आहे। त्याच्यानंतर एज लिमिट काय असणार आहे, फॉर ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 38 वर्ष एज लिमिट असणार आहे, आणि रिझर्व कॅटेगरीतील उमेदवारांसाठी 43 वर्ष ही एज लिमिट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये 34 पदे स्टाफ नर्सची भरून घेतली जाणार आहे। तर बघा खूप सारी पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत, आणि 2025-26 मधील धाराशिव येथील ही पहिली जाहिरात असणार आहे। आणखी जाहिराती इथे प्रसिद्ध होणार आहेत, तरी पहिल्या जाहिरातीमध्येच तुम्हाला इथे खूप सारी पदे पाहण्यासाठी भेटणार आहेत। आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आपण केलं तर बघा SC साठी 3 जागा आहेत, ST साठी 1 आहे, VJA साठी 2 आहेत, SBC साठी 2 आहेत, OBC साठी 8 आहेत, SCBC साठी 3 आहेत, EWS साठी 3 आहेत, ओपन साठी 12 आहेत। तर टोटल मित्रांनो 34 पदे इथे भरून घेतली जात आहेत। तर खूप चांगली पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। आता या पदासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे, तर तुम्हाला कमीत कमी बघा इथे JNM तर लागणारच आहे, त्यासोबत तुम्हाला ANM चे विद्यार्थी मित्रांनो इथे अर्ज करू शकणार नाहीत। इथे त्यांनी सांगितलेलं आहे फक्त JNM आणि BSc नर्सिंग विद्यार्थीच इथे अर्ज करू शकणार आहेत। तर ANM विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात नसणार आहे। विथ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे, तर इथे रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, तर आपल्या चॅनलच्या द्वारे त्या विद्यार्थ्यांचे आपण रजिस्ट्रेशन पण करून देत असतो, डिप्लोमा सर्टिफिकेटसाठी अप्लाय पण करत असतो। तर या सुविधांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट कॉल बी करू शकता। तर मित्रांनो या सुविधेचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे। तर बघा इथे एक्सपिरियन्स मध्ये यांनी काही मेन्शन केलेलं नाही, तर एक्सपिरियन्स पण मित्रांनो तुम्हाला इथे लागणार आहे। कशा प्रकारे लागणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर समजणार आहे। आता बघा या पदासाठी मानधन किती असणार आहे, तर 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला या पदासाठी पाहण्यासाठी मिळणार आहे मित्रांनो। दरमहा 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला असणार आहे। आता बघा दुसरं पद कोणतं आहे, MPW चं हे पद असणार आहे, म्हणजे मल्टीपर्पज वर्करचं पद असणार आहे, आणि याच्यामध्ये फक्त मेल कॅन्डिडेट हे अर्ज करू शकणार आहे। याच्यासाठी पण कॅटेगरी वाईज तुम्हाला एज लिमिट जर 38 असणार आहे ओपन उमेदवारांसाठी, आणि रिझर्व कॅटेगरीतील उमेदवारांसाठी असणार आहे 43 एज लिमिट ही असणार आहे। याच्यासाठी 3 पदे ही भरली जात आहेत, EWS साठी 1 आहे आणि ओपन साठी 2, अशी एकूण 3 पदे मित्रांनो इथे MPW या पदाची भरून घेतली जात आहेत। आणि या पदासाठी तुम्हाला बघा 18,000 रुपये ही पगार इथे पाहायला भेटणार आहे। दरमहा एवढा 18,000 इथे पगार तुम्हाला या पदासाठी असणार आहे। आता क्वालिफिकेशन बघून घ्या कोणती लागणार आहे, तर विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा
शासनाने तिच्याची समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि विभागाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेली निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक त्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार. तर मित्रांनो या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता येथे लागणार. तर अशा प्रकारे तुम्ही MPW या पदासाठी पण पात्रता पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे बघा इथे तिसरं पद आहे स्टाफ नर्स फिमेलचं पण इथे पद असणार आहे. याच्या NUHM चं हे पद आहे फिमेलमध्ये. आता लोकेशन म्हणजे पोस्टिंग कुठे असणार आहे बघा UPHC म्हणजे अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर धाराशिव मध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे. आणि हे जे पद असणार बघा स्टाफ नर्स फिमेल LVH चं हे पद असणार आहे. कॅटेगरी तुम्हाला किती लागणार आहे वयोमर्यादा 38 वर्षे ओपन उमेदवारासाठी लागणार आहे आणि रिझर्व्ह म्हणजे SC ST उमेदवारांसाठी 43 वर्षी वयोमर्यादा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. याच्यासाठी एकच पद इथे मित्रांनो भरून घेतलं जात आहे आणि हे जी जागा असेल मित्रांनो EWS या उमेदवारासाठी एक जागा ही राखीव ठेवण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला JNM किंवा BSc नर्सिंग अशी लागणार आहे विथ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे आणि या पदासाठी पण 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला इथे दरमहा दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे काही अटी व शर्ती पण ते सांगितल्या त्या खूपच महत्त्वाच्या असणार आहेत. तर व्हिडिओला कोणी स्किप करू नका. व्हिडिओ थोडासा लेंदी होत आहे माहिती आहे तर तुम्ही सर्व इथे कॉपरेट करा. तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर बघा इथे स्टाफ नर्स या पदांमधून 2 पदे पुरुष उमेदवारामधून भरण्यात येणार आहेत. तर याचा म्हणण्याचा अर्थ काय बघून घ्या तुम्ही. याच्यामध्ये पहिलं जे पद आहे बघा हे स्टाफ नर्सचं पद आहे. एकूण किती 34 जागा इथे भरून घेतल्या जात आहे. तर याच्यामधून 32 जागा या जनरल भरून घेतल्या जाणार आहेत आणि 2 जागा या मेलसाठी पण विद्यार्थी मित्रांनो इथे भरल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ते सांगितलेलं आहे. स्टाफ नर्स या पदामधून 2 पदे पुरुष उमेदवारासाठी ते रिक्त ठेवण्यात आलेले आहे. आता वयोमर्यादा आपण इथे पाहिलेली आहे. कमीत कमी 18 वर्ष मॅक्झिमम 43 वर्ष तुम्हाला इथे लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागात प्रवर्गासाठी 43 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट इथे असणार आहे. त्याच्यानंतर बघा उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव सामाजिक प्रवर्ग कोणत्याही प्रवर्गातून अर्ज केलेला आहे तो प्रवर्ग जन्मदिनांक मोबाईल क्रमांक ईमेल ID इत्यादी माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. काही माहिती जर तुम्हाला इथे खोटी किंवा चुकीची आढळली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज इथे कॅन्सल पण केला जाऊ शकतो आणि तुमच्यावर जी कारवाई असेल ती पण इथे तुम्हाला डिपार्टमेंटकडून केली जाऊ शकते. तर याच्यामध्ये तुम्हाला अटी सर्व वाचून घ्यायच्या आहेत तरी मी तुम्हाला महत्त्वाच्या अटी इथे सांगून देत आहे. तर याला व्यवस्थितपणे पाहून घ्या. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र संबंधित तुम्हाला काय काय इथे गोष्टी लागणार आहेत. तर बघा याच्यामधील तुम्हाला अगोदर अनुभव प्रमाणपत्र दिलेल्या संस्थेची माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र टाका. अनुभव प्रमाणपत्र दिलेल्या व्यक्तींचे संस्थेमधील कोणतं पद होतं तुम्हाला ज्या व्यक्तीने हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिले ते व्यक्ती कोणत्या पदावर होत्या. संबंधित व्यक्तीची शैक्षणिक अर्हता तुम्हाला जोडायची आहे. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय निमवैद्यकीय परिषदेकडील नोंदणी क्रमांक इथे तुम्हाला गोष्टी इथे लावायच्या आहे. त्याच्यानंतर संस्थेमध्ये काम केलेला पुरावा बघा याच्यामध्ये नियुक्ती आदेश हजेरी पत्रक पगारपत्रक पगार बँक खात्यावर जमा झालेला खाते उतारा द्यायचा आहे. बोनाफाईड प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे द्यायच्या आहेत. यापैकी कोणती 3 कागदपत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे द्यायचे आहेत. या पॅरा 2 मधील तुम्हाला जी 4-5 कागदपत्रे याच्यापैकी तुम्हाला कमीत कमी 3 कागदपत्रे इथे सबमिट करावी लागणार आहेत. आता बघा तिसऱ्या पॅरामध्ये काय आहे अनुक्रमांक 1 व 2 मधील कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत व निवड प्रक्रियेच्या वेळी मूळ कागदपत्रे छाननीसाठी सादर करणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर अर्जदारास एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करायचा असल्यास प्रत्येकी पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट ते सादर करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला बघा डिमांड ड्राफ्ट वगैरे कोणत्या प्रकारचा असणार आहे तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असणार आहे
आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट इथे मित्रांनो लागणार आहे. आणि हा डीडी जो असेल तो तुम्हाला डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी OSBD ओदर प्रोग्राम या नावाने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे काढून घ्यावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर मित्रांनो सर्वांना माहितीच आहे 100 गुणाची निवड प्रक्रिया इथे असते. त्याच्यामुळे तुम्हाला 50 गुण शेवटच्या वर्षाच्या आधारे भेटले जातात, 20 गुण तुम्हाला अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेचे आणि 30 गुण हे असतात तुम्हाला एक्सपिरियन्सचे असणार आहेत. एकूण तुम्हाला 100 गुणांची ही तुम्हाला इथे निवड प्रक्रिया तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता बघा अर्ज करण्यासाठी कालावधी आणि ठिकाण कोणतं असणार आहे तर अर्जासाठी शेवटची तारीख आहे मित्रांनो 4 ऑगस्ट 2025 ही अर्जासाठी शेवटची तारीख तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. 4 तारखेला तुम्हाला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ते अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पत्ता आहे अर्ज जिल्हा शल्यचिकित्सक यांचे नावे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मारवाडी गल्ली धाराशिव 413501 इथे तुम्हाला सादर करायचे आहेत. आता त्याच्यानंतर बघा अर्जासोबत सादर करायचे कागदपत्रे कोणती कोणती इथे लागणार आहेत. शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे आणि त्यासोबत तुम्हाला सर्व गुणपत्रिका इथे जोडायचे आहेत. त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, चालू वर्षाचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TCचे झेरॉक्स, अनुभव प्रमाणपत्र, MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र इथे लागणार आहे. AWS 10% आरक्षणाचे वैध आता 2025-26 प्रमाणपत्र लागणार आहे. वैद्यकीय किंवा निमवैद्यकीय पदांकरता संबंधित वैद्यकीय निमवैद्यकीय परिषदेकडे काउन्सिलचं रजिस्ट्रेशन केल्यास तुम्हाला प्रमाणपत्र इथे लागणार आहे म्हणजे रजिस्ट्रेशन, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे मित्रांनो तुम्हाला इथे जोडायची आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे जोडाव्या लागणार आहे. त्याच्यानंतर आता मित्रांनो शेवटी आहे बघा हा तुम्हाला अर्जाचा नमुना असणार आहे. हा नमुना तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे, दुसरा कोणताही नमुना इथे जमणार नाही. तर बघा हा इंग्लिश मधून तुम्हाला इथे नमुना यांनी पुरवलेला आहे तर सर्वांनी हाच नमुना भरायचा आहे आणि शेवटी तुम्हाला हा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला हाच इथे भरून द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारचा हा नमुना आहे. हा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली आहे. डायरेक्ट लिंकवरून क्लिक करून तुम्ही हा नमुना इथे डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा सर्वात अगोदर इथे विचारले ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करत आहात ती पोस्ट तुम्हाला इथे लिहायची आहे. त्याच्यानंतर तुमचं बघा आता कोणत्या पोस्टसाठी अर्ज करत आहात तेच तुम्हाला परत इथे लिहायचं आहे. तुमचं फुल नेम लिहायचं आहे, वडिलांचं किंवा पतीचं नाव लिहायचं आहे, जन्मतारीख, ब्लड ग्रुप, तुमचं लिंग कोणतं आहे, नॅशनॅलिटी, तुमचं लग्न, विवाहित आहात की अविवाहित या सर्व गोष्टी इंग्लिशमधून तुम्हाला भरायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी काही अडचण असेल तर तुम्ही आपल्याला कॉमेंट करू शकता. आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी हा नवीन एक व्हिडिओ इथे या गोष्टीवर बनवू. तर बघा अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना आहे आणि ही PDF तुम्हाला व्यवस्थितपणे एकदा वाचून घ्यायची आहे. खूप साऱ्या जाहिरातीमधून हीच एक जाहिरात अशी आलेली की याच्यामध्ये खूप साऱ्या अटी या कडक नियमाच्या तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार. तर सर्वांनी या PDF ला पण एकदा व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण की आपल्या चॅनलवर अशाच महत्त्वाच्या जॉबच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. शेवटी विद्यार्थी मित्रांनो एवढंच की सर्वांनी 4 तारीख शेवटी असणारे 4 ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार. सर्वांनी ते अर्ज करा. खूप साऱ्या जागा तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत आणि ही जाहिरात पहिली जाहिरात असणार आहे धाराशिवमधील ही 2025-26 साठी. तर आणखी जाहिराती येणारच आहेत, त्या जाहिरात पण लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणारच आहेत. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो तर चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल लावून प्रेस करून ठेवा. तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.